कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य अशा विविध क्षेत्रांची माहिती देणाऱ्या या वाहिनीवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. गेल्या वेळेस आपण वादन कलेविषयी माहिती जाणून घेतली, मुलाखत सुद्धा ऐकली. यावेळेस आपण नृत्य कलेविषयी जाणून घेणार आहोत. तसेच आपण संवाद साधणार आहोत माझी अत्यंत प्रिय अशी मैत्रीण जी नृत्यांगना आहे राधा चव्हाण हिच्याशी. राधा, नमस्कार. नमस्कार. मला अत्यंत सांगायला आनंद होत आहे की राधा सध्या गोरेगाव येथील शाळेमध्ये शिक्षिका आहे. तसेच ती एक उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहे आणि आपण तिच्या शिक्षिका म्हणून तिचे अनुभव जाणून घेऊ. या कथ्थक या नृत्य कलेचे विविध पैलू, या नृत्याविषयी, या नृत्य कलेमध्ये काय काय पुढे जाऊन संधी आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. तसेच एक शिक्षिका म्हणून तिचे काय अनुभव आहेत विद्यार्थ्यांविषयी हे सुद्धा तिच्याकडून जाणून घेणार आहोत. थोडक्यात काय तर राधाशी खूप छान अशा गप्पा मारणार आहोत. राधा, मी तर तुझ्याबद्दल सांगितलेलंच आहे की मला जे माहिती होतं, तर मला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तू सध्या काय करतेस, सध्याचा तुझा हुद्दा आणि तू काय आहेस हे तुझ्याच शब्दात सांग. सगळ्यात प्रथम मला या इंटरव्ह्यू साठी तू मला सिलेक्ट केलंस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि माझ्याबद्दल मी थोडक्यात सांगायचं तर माझं नाव राधा चव्हाण. मी सध्या गोरेगाव येथे प्री प्रायमरी सेक्शनमध्ये शिक्षिका आहे आणि मी त्याबरोबर माझं कथ्थकचं शिक्षणही घेत आहे. मध्यमापूर्णपर्यंत मी शिक्षण घेतले, अजूनही मी पुढे शिकत आहे. आणि जसं तू सांगितलंस मेकअप आर्टिस्ट, तर मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचा कोर्स केलाय, डिप्लोमा केला आहे आणि त्यामध्येही मी बऱ्यापैकी काम केलं आहे. पण सध्या माझा जास्त फोकस कथ्थक आणि शिक्षक हे जास्त मी माझं सध्या कॅरी फॉरवर्ड करत आहे. तर हा राधा, मला तुझा पहिला प्रश्न असा आहे की या नृत्य कलेकडे तू कशा पद्धतीने वळलीस आणि या नृत्य कलेची आणि तुझी ओळख कशी झाली? ठीक आहे, तर खूप आधी झाली. लहानपणापासून मला नृत्य कलेची आवड होती. म्हणजे मला अजूनही आठवतं की मी वयाच्या 3ऱ्या वर्षी पहिल्यांदा स्टेजवर जाऊन परफॉर्म केलं होतं. तर बाबांना माझ्या थोडा अनुभव आला की हिला नृत्य कलेची आवड आहे, तर हिला आपण क्लास मध्ये घालू. जे काय आवड म्हणून एक, म्हणजे त्याच्याकडे काय असं काय करिअर किंवा काय असं काय खूप काही करणारे अशा ह्याने नाही, जस्ट एक आवड म्हणून आहे आणि चांगलं करते, कॉन्फिडेंट आहे. तर त्यांनी मला जवळच्या कथ्थक क्लासमध्ये घातलं. वयाच्या कितव्या वर्षापासून शिकतेस तू? मला एक्झॅक्ट वय नाही आठवत, पण 2002 मध्ये मी पहिली परीक्षा दिली होती. कदाचित मी पहिली दुसरीत असेल. त्यावेळेला वयाची मर्यादा नव्हती, त्यामुळे खूप लवकर मला घातलं होतं क्लासमध्ये. तर तेव्हापासून मी कथ्थक नृत्याशी जोडले गेले. तर मला ओव्हरऑल नृत्य कलाच खूप आवडते. म्हणजे असं नाहीये की शास्त्रीय नृत्य झालं किंवा काय, मला बॅले सुद्धा आवडतं किंवा कंटेम्पररी म्हणा किंवा फोक डान्स म्हणा. नृत्याशी जोडून राहणे हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. तर तशी मी नृत्याशी जोडले गेले आणि मग कथ्थक नृत्यात जसे आपल्याला परीक्षा द्याव्या लागतात, तर तशा मी परीक्षा देत गेले. आणि मग जशी शाळेमध्ये जशी जशी मोठी होत गेले तसा आपला स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम असतो, तर त्याच्यामध्ये आवर्जून पार्ट घ्यायचाच. कितीही म्हणजे त्याच्यासाठी मग कष्ट करू दे, काय करू दे, अभ्यास एका बाजूला, डान्स असेल तिकडे आपण जायचं. मग छोटी मोठी कॉम्पिटिशन असेल किंवा मला अजून खूप चांगलं आठवतं, जसं कॉम्प्लेक्स मध्ये आमच्या दरवर्षी पूजा असायची, गणपतीचा काही कार्यक्रम असला की माझा डान्स फिक्स असायचा. आणि मी माझे स्वतःचे डान्स मी स्वतःच बसवायचे, गाणं ऐकायचे, बघायचे कोरिओग्राफी आणि स्वतःचे डान्स स्वतःच शिकायचे. तर असं नाही की कुठच्या तरी क्लासला जाऊन मला त्याची आवड निर्माण झाली, ती आतूनच. हा, ते म्हणजे ते मी पॉलिश केलं, मी असं सांगेन. अभ्यास आणि क्लास हे मॅनेज करताना काही अडचणी येत होत्या की माझी आवड आहे म्हणून ते, आपली आवड असेल तर म्हणतात ना की सवड मिळतेच.
ते तू कसं मॅनेज केलंस? हा, लहान असताना पहिली गोष्ट आपल्यावरती जबाबदाऱ्या नसतात, त्यामुळे आई वडीलच आपल्याला घेऊन जातात, घेऊन येतात, ते मॅनेज करतात. पण जशी जशी मोठी झाले, मला अजूनही आठवते माझी 10वीची परीक्षा असताना सुद्धा मी ब्रेक घेतला नव्हता. कारण माझ्यासाठी ते एक काय म्हणतो आपण, एक माइंड रिलॅक्स करण्यासाठी मी जायचे तिकडे. माझ्यासाठी तो वेळ खूप महत्वाचा असायचा. 1 तास माझा डान्स क्लास चालू आहे, त्याच्यामधनं मला खूप आनंद मिळायचा, माइंड रिलॅक्स होऊन जायचं. कारण माझ्या मते स्पोर्ट्स आणि डान्स हे अशी गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही ते करत असता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये दुसरी कुठचीही विचार येत नाहीत, काही येत नाही, तुम्ही तिकडे प्रेझेंट असता. त्यामुळे तुम्हाला खूप छान वाटतं, तुमच्या शरीरातनं खूप घाम निघतो, त्यामुळे तुमचा फिटनेसही चांगला राहतो. आणि त्याच्यामुळे मला उलट हेल्प झाली की अभ्यासातही तेवढंच मला लक्ष देता आलं त्याच्यामुळे. तर छान झालं असं. म्हणजे कधी मला असं वाटलं नाही की मी खूप त्रास करून करते किंवा जबरदस्तीने करते, असं काहीच नाही. उलट मला अजूनही आठवतं, 10वीची परीक्षा झाल्या मी लगेच एक शो केला होता, डान्सचा शो केला होता, कथ्थकचा पहिला कार्यक्रम परीक्षा झाल्या केला होता. मी मध्ये फक्त परीक्षेसाठी 1 महिना गॅप घेतला होता, पण असं मला नाही वाटलं की हे माझ्या कधी आड येते. कथ्थक या नृत्यकलेतील तुझ्या गुरूंविषयी तू काय सांगशील? माझ्या गुरु प्रणिता सावंत. लहानपणापासून मी त्यांच्याकडेच जाते आहे. जे आम्ही आधी दुसरीकडे राहायचो, तिकडे माझ्या वेगळ्या गुरु होत्या, पण त्यांचा क्लास 1 वर्षच मी केला. नंतर आम्ही पुन्हा इथे दैसरला शिफ्ट झालो. तर स्वरांगी संगीत विद्यालय हे माझं क्लासचं नाव आहे. विद्या मंदिर शाळेमध्ये क्लास आहे, तिकडे मी दैसरला तिकडे मी जायला सुरुवात केली. मी अजूनही त्यांच्याकडेच जाते. आणि म्हणजे जे काही मी शिकले, मी माझ्या गुरुकडनं शिकली आहे. आणि म्हणजे मी खूप त्यांना मानते, खूप जास्त. आणि त्यांना बघून मला म्हणजे इन्स्पिरेशन तर मिळतेच, पण त्यांच्या कलेवरचं जे प्रेम आहे, म्हणजे खरा कलाकार कसा असावा, तर त्या उत्तम आयडल आहेत, त्या आदर्श आहेत. तर ते आहे. माझा पुढचा प्रश्न तुला असा आहे की जे गुरूंनी शिकवलं आहे तेच तू फॉलो केलंस की तुझं स्वतःचा आविष्कार पण त्यात तू ऍड करत गेलीस? पहिली गोष्ट, जेव्हा आपण शास्त्रीय नृत्याचं शिक्षण घेत असतो, त्याच्यामध्ये एक आराखडा असतो, तो आपल्याला फॉलो करावा लागतो. जसं आपलं शाळेचं पोर्शन असतं, तसं शास्त्रीय नृत्य शिकवलं जातं. बेसिक तर तुम्हाला सगळं सेमच शिकवलं जातं, तुकडे, परण, तोडे, सगळं. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं काही घालू शकत नाही, कारण तेवढे अजून आम्ही तरबेज नाहीये. पण एक स्वतःची एक स्टाईल निर्माण होते. कारण जसा लहान मुलांना मी शिकवताना बघते की एकच गोष्ट शिकवली, पण प्रत्येकाच्या ती वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक जण ग्रास करत असतो. तसंच डान्समध्ये देखील आहे की जसं मला गुरूंनी मला शिकवलं, तर आता मी माझ्या पद्धतीने ते करते. तर ती एक माझी एक स्टाईल निर्माण झाली असेल असं मला तरी वाटतं. आणि प्रत्येक जण सेम गोष्ट फार वेगवेगळ्या पद्धतीने करतं. पण शास्त्रीय नृत्यामध्ये एक तुम्हाला विशिष्ट आराखडा असतो, तोच फॉलो करावा लागतो पोर्शन. तर त्यात खूप बदल नसतात. माझा पुढचा प्रश्न असा आहे की नक्कीच या नृत्यकलेमुळे फिटनेस आपला व्यवस्थित राहतो. तर फिटनेस आणि नृत्यकला याच्याबद्दल तूच सांग. पहिली गोष्ट, जर फिटनेस म्हटलं तर दोन्ही, म्हणजे मेंटली आणि फिजिकली दोन्ही खूप महत्वाचं आहे. आणि सध्याच्या जगात त्याची काय इम्पॉर्टन्स आहे आणि गरज आहे ह्याच्या म्हणजे कोरोना नंतर तर सगळ्यांनाच माहितीये काय. तर ते खूप महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की फिटनेस म्हटलं की लोकांचा डोळ्यासमोर, किंवा डान्सर म्हटलं की अशी एक सिडसिडीत व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर येते, पण असं काही नाहीये. फिटनेस असावा माणसाला, त्रास होऊ नये, आजार होऊ नये याच्याकडे आपण काळजी घ्यावी. आणि त्याच्या डान्समुळे मला त्याचा खूप फायदा होतो. आणि असं काही नाहीये की वजन
कमी आहे किंवा खूप जास्त आहे यामुळे आपण एखादी कला नाही करू शकत. आणि त्याच्यामुळे तुम्ही फिट राहता, नक्कीच राहता, कारण तुम्ही 1 तास 2 तास जो क्लासमध्ये घाम गाळता तो 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 गाळणं वेगळं आणि ट्रेनचे धक्के खाऊन तो घाम गाळणं वेगळं, म्हणजे ते दोन वेगळे घातले. तो फिटनेस नाहीये. बरोबर. आपल्याकडे फार वेगळी संकल्पना आहे फिटनेसची. काय रोजची कामं केली तर तो फिटनेस झाला, तसं नसतं. फिटनेस म्हणजे काय की तुम्हाला आतून चांगलं वाटलं पाहिजे.